नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे निष्ठावंत नेते, शरद पवार यांचे कट्टर विरोधक आणि पुणे जिल्ह्याच्या राजकारणावर 90च्या दशकामध्ये अतिशय आपला प्रभावी ठसा उमटवणाऱ्या आनंदराव थोपटे यांचं निधन झालं. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. पण त्यांची ती ओळख जी राहील, ती ओळख एका डोंगरी भागातून, एका साध्या कुटुंबातून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पोहोचलेला नेता म्हणून आनंदराव यांची शेवटपर्यंत ओळख राहील. शरद पवार यांचं जे पुणे जिल्ह्यावर वर्चस्व होतं किंवा राज्यामध्ये जे वर्चस्व होतं, त्या वर्चस्वाला आपल्या हिमतीनं, आपल्या चतुराईनं आणि आपल्या राजकीय कौशल्यानं तोंड देणारा नेता म्हणून देखील आनंदराव थोपटे यांची ओळख राहील. एक कुशल प्रशासक, दबदबा असलेला राजकीय नेता आणि पुणे जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठं योगदान देणारा नेता म्हणून आनंदराव यांची ओळख जिल्ह्याला सदैव राहील. आनंदराव थोपटे हे सलग 11 वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये होते. दुग्ध विकास, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, शिक्षण मंत्री अशा अनेक खात्यांवरती त्यांनी आपला प्रभाव निर्माण केलेला होता. दुधाचा महापूर असू द्या किंवा राज्यामध्ये खाजगी शिक्षण संस्थांना प्रोत्साहन देण्याचं धोरण असू द्या, आनंदराव यांनी आपला त्या ठिकाणी ठसा उमटवलेला होता. आनंदराव थोपटे यांचा भोर हा जो तालुका आहे, खरं तर डोंगरी आणि अविकसित भाग होता. या भागामध्ये विकासाची गंगा आणण्याचं श्रेय नक्कीच त्यांना जातं. त्यामुळेच पुण्यासारख्या मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांनी सहजपणे पण तितक्याच कौशल्याने देखील सांभाळलं. आनंदराव थोपटे यांचा जो राजकीय संघर्ष झाला, तो प्रामुख्यानं शरद पवार यांच्याशी. दोघे खरं तर काँग्रेसचेच नेते, पण वसंतदादा पाटील यांचं सरकार 1978मध्ये शरद पवार यांनी पाडलं. त्यानंतर त्यांनी समाजवादी काँग्रेस म्हणून आपला वेगळा पक्ष स्थापन केला. पण याच वेळेस पुणे जिल्ह्यामध्ये वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसची धुरा सांभाळण्याचं काम हे आनंदराव थोपटे आणि रामकृष्ण मोरे यांनी केलं. जे शरद पवार यांना देखील पुणे जिल्ह्यामध्ये साधता आलं नाही, ते या जोडीनं काँग्रेससाठी कमवून दिलेलं होतं. अगदी बारामतीतल्या सहकारी संस्था देखील काँग्रेसच्या ताब्यामध्ये ठेवण्याचं कसब हे आनंदराव थोपटे आणि रामकृष्ण मोरे यांनी दाखवलेलं होतं. पुणे जिल्हा बँक, पुणे जिल्हा दूध संघ, पिंपरी चिंचवड महापालिका, अगदी पुणे महापालिका ही बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांच्या सहकार्यानं काँग्रेसकडे कशी राहील यासाठी आनंदराव थोपटे यांचं योगदान हे मोठं होतं. आनंदराव थोपटे आणि शरद पवार यांचा खरा संघर्ष उडाला तो 1999मध्ये. 1999मध्ये सोनिया गांधी यांच्या परदेश जन्माच्या मुद्द्यावरून शरद पवार हे काँग्रेसमधनं बाहेर पडले किंवा काँग्रेसनं त्यांची हकालपट्टी केली. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून त्यांनी आपला नवा पक्ष स्थापन केला. यावेळेस राज्यभरात काँग्रेस नेते सैरभैर झालेले होते. अशा सैरभैर नेत्यांना एकत्र घेऊन त्यांना धीर देण्याचं काम हे आनंदराव थोपटे यांनी केलं. पुणे जिल्ह्यातच शरद पवार यांना तोडीसतोड उत्तर देण्याची तयारी आनंदराव थोपटे यांनी केलेली होती. 1999च्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये गलित गात्र असलेल्या काँग्रेसला उभं करण्याचं काम हे आनंदराव थोपटे यांनी केलं. त्यावेळेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या प्रतापराव भोसले यांच्या मदतीनं त्यांनी काँग्रेस बांधली. 1999च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचं नेतृत्व हे आनंदराव थोपटे यांच्याकडेच येईल असं साधारणपणे वातावरण निर्माण झालेलं होतं. सोनिया गांधी यांची महाराष्ट्रातली पहिली सभा ही भोरमध्ये खुद्द आनंदराव थोपटे यांनीच आयोजित केलेली होती. भर पावसामध्ये या सभेला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की पवारांना देखील त्याची धास्ती बसलेली होती. त्यामुळंच आनंदराव थोपटे हेच आता पुढच्या काळामध्ये काँग्रेसचं नेतृत्व करतील अशी चिन्ह पवारांना त्याचवेळी जाणवू लागलेली होती. पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात किंवा काँग्रेसच्या विरोधात जी बंडखोरी केलेली होती, त्याला आनंदराव थोपटे यांनी चपकल असं उत्तर दिलेलं होतं. उडाले ते कावळे, राहिले ते मावळे असं म्हणत पवारांना थेट उत्तर देण्याचं धाडस हे केवळ थोपटे यांच्यामध्येच होतं. राज्यभर काँग्रेसची संघटना बांधणं, काँग्रेसच्या उमेदवारांना तिकीटं देणं, काँग्रेसच्या उमेदवारांना निधी पुरवणं अशा कामामध्ये आनंदराव थोपटे यांचा 1999च्या निवडणुकीमध्ये अतिशय मोलाची भूमिका होती. मात्र त्याच वेळेस शरद पवार यांनी त्यांच्या पायाखालची चादर अलगदपणे हिसकावून घेतली. जेव्हा आनंदराव थोपटे राज्यभर लक्ष देत होते, उमेदवार निवडत होते, त्याच वेळेस शरद पवार यांनी आनंदराव थोपटे यांच्या जवळचे काशीनाथ खुटवडे यांना फोडलं आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली.
1980 पासून ते 1995 पर्यंत सलग 5 निवडणुकांमध्ये निवडून येणाऱ्या अनंतराव थोपटे यांना 1999च्या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला आणि त्यांचा पराभव झाला. खरं तर तेव्हा अनंतराव थोपटे निवडून आले असते तर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले असते, पण ते मुख्यमंत्रीपद त्यांच्या नशिबात नव्हतं, ते विलासराव देशमुख यांच्या नशिबामध्ये होतं. हे पुढच्या राजकीय घडामोडींवरनं स्पष्ट झालं. पण त्यांनी शरद पवार यांच्याशी आपला संघर्ष सोडला नाही. याच निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी त्यांच्यावरती काही भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते. या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शरद पवार यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये खेचण्याचं देखील धाडस हे अनंतराव थोपटे यांनी दाखवलेलं होतं. अनंतराव थोपटे यांनी शरद पवार यांच्या आरोपामध्ये किती फोलपणा आहे हे उच्च न्यायालयामध्ये जवळपास सिद्ध केलेलं होतं. शरद पवार यांना त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागली असती असं देखील बोललं जात होतं. कारण त्याच्या आधी विखे पाटील विरुद्ध यशवंतराव गडाख या कोपरगावच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं शरद पवार यांच्यावरती छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयानं ठपका ठेवलेला होता. शरद पवार यांच्या विधानावरून त्यांना एका प्रकारे एक मोठं चेतावणी ही संभाजीनगर उच्च न्यायालयाने दिलेली होती. ज्या पद्धतीनं यशवंतराव गडाख यांच्या प्रचाराच्या निमित्तानं विखे पाटलांच्या विरोधात शरद पवार यांनी जी वक्तव्य केलेली होती तशी जर वक्तव्य पुन्हा झाली तर शरद पवार यांना निवडणूक लढवायला 6 वर्षे बंदी घालू अशी तंबी या न्यायालयाच्या निकालामध्ये होती. याच न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन अनंतराव थोपटे हे शरद पवार यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात गेलेले होते. अनंतराव थोपटे यांना हा निकाल आपल्या बाजूने लागेल याचा विश्वास होता. त्याच वेळेस शरद पवार यांना देखील अशी धास्ती होती, हा जर निकाल किंवा हा जर खटला आपण हरलो तर आपल्याला देखील त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. त्यामुळं या दोन्ही नेत्यांनी तडजोड केली. या तडजोडीसाठी जवळपास 2004 हे साल उजाडलं. या वर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे 1999मध्ये एकमेकांच्या विरोधात लढलेले होते ते महाविकास आघाडी किंवा युती करून एकत्र निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नामध्ये आलेले होते. याच वेळेस काँग्रेससाठी ज्या काही जागा सोडण्यात आलेल्या होत्या त्यावेळेस भोरची जागा काँग्रेसला मिळालेली नव्हती. कारण भोरच्या जागेवर काँग्रेसचे काशीनाथ खुटवड हेच आमदार होते. ज्या पक्षाकडे ती जागा आहे या दोन्ही काँग्रेसच्या जागा वाटपात ती जागा त्याच काँग्रेसकडे जाणार होती. आणि जेव्हा काँग्रेसची यादी जाहीर झाली तेव्हा भोरची जागा काँग्रेसच्या यादीमध्ये नव्हती आणि स्वाभाविकपणे अनंतराव थोपटे यांचं देखील नाव नव्हतं. रात्री 9च्या आसपासची ही घटना आहे. त्यावेळेस मी सकाळमध्ये होतो आणि काँग्रेसची यादी पाहिल्यानंतर स्वाभाविकच अनंतराव थोपटे यांचं तिकीट कट झालं की काय असं वाटू लागलेलं होतं. मग स्वतः मी त्या रात्री अनंतराव थोपटे यांना फोन केलेला होता आणि विचारलं होतं, साहेब तुमचं तिकीट तर कट झालेलं दिसतंय, काँग्रेसला काही जागा सुटलेली दिसत नाही आहे, मग तुम्ही काय करणार? तेव्हा अनंतराव थोपटे यांचं उत्तर होतं, बघा पुढे काय होतं आहे ते, ही जागा मलाच मिळणार आहे, या जागेवर मीच काँग्रेसचा उमेदवार असणार आहे. आणि अनंतराव थोपटे यांचा हा विश्वास पुढे सार्थ ठरला. शरद पवार आणि अनंतराव थोपटे या दोघांच्या तडजोडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनंच अनंतराव थोपटे यांना ही जागा दिली. काँग्रेसच्या चिन्हावरती अनंतराव थोपटे हे त्या ठिकाणी निवडणूक लढले आणि ते पुन्हा आमदार देखील झाले. त्यानंतर 2004मध्ये तेव्हा सुशील कुमार शिंदे हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका काँग्रेसनं लढवलेल्या होत्या. मग त्यावेळेस पुन्हा सुशील कुमार शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी नेमायचं की विलासराव देशमुख यांना नेमायचं असा संघर्ष सुरू झाला. त्यावेळी अनंतराव थोपटे हे सुशील कुमार शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले. मग पण प्रत्यक्षामध्ये विलासराव देशमुख यांना काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदी बसवलं. कारण बहुतांश काँग्रेस आमदारांचा पाठिंबा हा विलासराव देशमुख यांना होता. या ठिकाणी अनंतराव थोपटे यांचं गणित बिनसलं आणि ते पुन्हा मंत्री होऊ शकले नाहीत. अनंतराव थोपटे यांना राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या पदावर आपलं पुनरागमन होईल, पुन्हा मोठी संधी मिळेल असं वाटत होतं. पण 2004मध्ये आमदार झाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्री होता आलं नाही. शरद पवार यांच्याशी त्यांनी तडजोड केली, ही तडजोड आपण विनाकारण केली असं देखील त्यांना नंतर वाटू लागलं. याबाबत आपण चूक केली असं देखील त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हटलेलं आहे. आता जी 2024 रोजी जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पवार आणि थोपटे हे पुन्हा एकत्र आले. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी खुद्द शरद पवार हे
अनंतराव थोपटे यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले, त्यांची विचारपूस केली. या दोघांमध्ये अनेक वर्ष संघर्ष होता. या संघर्षामुळं थोपटे देखील तयार झाले आणि पवारांनी देखील त्यानिमित्तानं नवीन कार्यकर्ते हे आपल्या पक्षामध्ये घेतले. अजित पवार यांनी देखील थोपटे यांच्याशी संघर्ष केला. थोपटे यांच्यावर राजकीय टीका करण्यास अजित पवार यांनी मागे पुढे पाहिलेलं नव्हतं. पण याच थोपटे यांचे पुढचे वारसदार, त्यांचे पुत्र संग्राम थोपटे हे 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर भाजपमध्ये गेले. एखाद्या काँग्रेसनिष्ठ नेत्यावरती अशी वेळ येणं खरोखरी दुर्दैवाची बाब होती. पण संग्राम यांचा देखील नाईलाज झाला असावा, कारण काँग्रेसनं वारंवार सांगूनही त्यांना प्रत्यक्षात कोणती संधी मिळाली नाही. एका तालेवार नेत्याचा नेता असूनही संग्राम थोपटे यांना महाविकास आघाडी सरकारचं सत्ता असताना विधानसभेचं अध्यक्षपद कबूल केलेलं होतं, ते देखील दिलेलं नव्हतं. त्यांना मंत्री देखील केलेलं नव्हतं. त्यामुळं संग्राम थोपटे हे नंतर भाजपमध्ये गेले. याच्या शिल्ल मला वाटतं अनंतराव थोपटे यांना शेवटपर्यंत असेल, कारण त्यांच्या हाडामासामध्ये, रक्तामध्ये काँग्रेसच होती. असा काँग्रेसचा नेता जाणं हे काँग्रेससाठी देखील क्लेशदायक आहे आणि पुणे जिल्ह्याच्या राजकारणात देखील असा ठसा उमटवलेला नेता जाणं हे देखील तितकंच दुर्दैवी आहे. अनंतराव थोपटे यांनी आपली कारकीर्द गाजवली आणि एका लढवय्या मावळ्याप्रमाणे ते आपल्या भोरच्या मातीशी प्रामाणिक राहिले, भोरच्या विकासासाठी झटत राहिले. अशा एका अनुभवी आणि दिग्गज नेत्याला लेट्सअपकडनं भावपूर्ण श्रद्धांजली.